नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त एक नंबर जबरदस्त मराठी भाषण. चला तर मग सुरू करूया. ज्यांच्या रक्ताने हा इतिहास लिहिला गेला, ज्यांच्या बलिदानाने हा देश स्वतंत्र झाला, ज्यांच्या रक्ताने हा इतिहास लिहिला गेला, ज्यांच्या बलिदानाने हा देश स्वतंत्र झाला, रक्त देऊनी ज्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, त्या नेताजींनी देशाला क्रांतीचे तेज मिळवून दिले. त्या नेताजींनी देशाला क्रांतीचे तेज मिळवून दिले. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी व देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी एका अशा महामानवाबद्दल बोलणार आहे, ज्याच्या नावातच एक वेगळी ऊर्जा आहे. ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. मित्रांनो, जेव्हा भारत माता गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेली होती, तेव्हा नेताजींनी देशाला एक नवा मंत्र दिला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. हे केवळ शब्द नव्हते, तर तो प्रत्येक भारतीयाच्या अंगात रक्ताचा संचार करणारा एक महामंत्र होता. नेताजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केवळ भारतातच नाही, तर 7 समुद्रापार जाऊन आझाद हिंद फौजेची स्थापना केली. त्यांनी ब्रिटिशांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले की स्वातंत्र्य हे मागून मिळत नसते, तर ते हिसकावून घ्यावे लागते. जय हिंद आणि चलो दिल्ली या घोषणांनी त्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. आज आपण स्वतंत्र आहोत, पण हे स्वातंत्र्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. नेताजींचे विचार आजही आपल्याला सांगतात की अन्याय सहन करणे हे पाप आहे. आपण सर्वांनी त्यांच्यासारखी निष्ठा, शिस्त आणि राष्ट्रप्रती असलेले प्रेम आपल्या मनात जपले पाहिजे. शेवटी इतकेच म्हणेन, देशासाठी जगले जे, देशासाठी ज्यांनी प्राण दिले, अथांग अशा या इतिहासात ज्यांनी स्वतःचे नाव कोरले, चला शपथ घेऊया आज त्यांच्या विचारांवर चालण्याची, देशाच्या हितासाठी सदैव तत्पर राहण्याची, देशाच्या हितासाठी सदैव तत्पर राहण्याची, सदैव तत्पर राहण्याची. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.